माझं लग्न झालं नसलं म्हणून काय झालं, माझ्या मनात तर कोणीतरी आहे ना. आणि म्हणूनच मी म्हटलं की वाय नॉट, आपणही करूया ही पूजा. काय झालं, मी काही चुकीचं बोलले का? नाही नाही, करेक्ट, एकदम करेक्ट बोललात तुम्ही. लग्न झालं नसलं म्हणून काय झालं, वडाची पूजा करू शकत नाही असा कुठे रूल आहे का? बाय द वे मॅम, एकदम जॉर्जियस दिसताय तुम्ही. थँक्यू अंजली. वेलकम. थांबलो काय आपण, चला पूजा करूया. चला चला, या या तुम्ही, या ना पुढे, या या. चप्पल. हे कोण आहे ग, भटक भवन? शमिका, टीवायसची बॉस. तुला सांगितलं होतं ना मग, कजली आहेस का तू? अगो बाई, हे का ते? हो, पण मग मला एक कळत नाहीये, हा टवका सारखा सारखा का दिसतोय आपल्याला? सई जसं करते तसं पटापटा पटापटा पटा देवांशकडे एक टक्का बघते. बघा बघा, तो देवांश बघा, उपवास ठेवलाय, सई बरोबर वडाच्या फेऱ्या मारायला आलाय. आता तुमचा हिंदोळा नसलाय घरी, हे म्हणून सांगते नवऱ्याला गोळ्यात घे, शिक तिच्याकडनं. छोट्या छोट्या तू मला काय बोलते? तुलाच बोलणार मी आता. बघा आता, ती बघ कशी करते बघ. सई, अहो काय करताय? नाही देवा, तुम्ही काय करताय? किती सुंदर जोडी आहे बघा. आणि देवांश पण बघा कसं बायकोसाठी अगदी मन लावून पूजा करताय. याला म्हणतात खरं प्रेम. अगदी अनुरूप आहेत दोघं एकमेकांसाठी. तर मग आहोतच आम्ही.
थँक्यू आणि थँक्यू सो मच. अंजली ये ना, वाण देते तुला. देवांश फोटो काढ ना. सई, तू मला वाण नाही देणार? काय अगं काय काय म्हणतेस? अगं मॅडम म्हणतायत ना मला वाण दे, मग दे की, त्यात काय बिघडेल? ऑफकोर्स तू. मी तुझं आणि देवांशचं एकमेकांवरचं प्रेम पाहिलं आणि मला असं वाटतंय की मलाही आयुष्यात असाच लाईफ पार्टनर हवा. अँड आय हॅव अ स्ट्रॉंग फीलिंग की तू मला वाण दिलंस तर माझी इच्छा नक्की पूर्ण होईल. मग देतेस ना वाण? हो ग्रेट. मी पकडते. घ्या घ्या. असं काय ग सई, मैत्रीण आहे ना तुझी, मग वाण काय नुसतं मुक्यानेच देणार? म्हणजे अगदी बरोबर बोललात. सई, उखाणा घे बरं. मामी अगं याची काहीच गरज नाहीये. नाही नाही नाही, उखाणा घेतल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. उखाणा तर घेतलाच पाहिजे. काय ग? मी अगं असं काय करतेस? एवढे सगळे म्हणतायत तर घे की एखादा उखाणा. घे ना प्लीज. ठीक आहे, घेते उखाणा. एक मिनिट थांब थांब थांब. हा आता घे. आयुष्याच्या वाटेवर अचानक झाली भेट, वाटलं नव्हतं सखा होईल आयुष्याचा जोडीदार, ज्याचा आवाज आहे मृदू, जो दिसतो रुबाबदार, सहवास ज्याचा हवा हवासा वाटतो, असा तो दिलदार. काय झालं? असे का बघताय? मॅडम तो उखाणा. ओ ओके. ऍक्च्युली ते राईम होत होतं ना, म्हणून मला वाटलं की सईची हेल्प करावी. सई, आय होप यू डोंट माइंड. ठीक आहे मॅडम. पण देवांशच्या नावाचा उखाणा घेण्यासाठी मला कोणाच्या मदतीची गरज नाहीये. माझा उखाणा मीच पूर्ण करेन. शो. वहिनी कमॉन, घे ना उखाणा. आयुष्याच्या एका वळणावर अचानक झाली भेट, वाटलं नव्हतं सखा होईल आयुष्याचा जोडीदार. देवांश, माझी सगळी सुख तुमची, तुमची सगळी दुःख माझी. वचन देते 7 जन्म सोडणार नाही हात. सई आणि देवांशची जोडी करेल प्रत्येक संकटावर मात. वाव वहिनी, खूप कमाल. मस्त मस्त, खूप छान. काय शिरतंय डोक्यात?
पाणी मुरतंय, लक्ष ठेवा जरा. सई, देवांश, आम्ही येतो बरं का. हो हो. आणि हो, जानकीताईनं सांगा विचारलं म्हणून. सांगतो. अच्छा चला बाय. तेव्हा माझी पूजा झाली, आपण निघूयात आता. हो निघूयात. प्रिया चल मॅम. ठीक आहे, मी पण निघते. देवांश, तू माझ्याबरोबर येतोस का? तुमच्या बरोबर कुठे? ऑफिसला. इथूनच एकत्र जाऊया ना. मॅम मी आज ऑफ घेतलंय ना. ॲक्च्युली मी तुम्हाला सकाळीच मेसेज पण केला होता. आज ऑफ आहे माझा. ॲक्च्युली मी आणि सई दोघांनी एकमेकांकरता उपवास ठेवलाय. सो दोघे एकत्र उपवास सोडणार आहोत संध्याकाळी. म्हणून राईट. सॉरी, मी मिस केलं ते. नो वरीज. नो नो, माय बॅड. आय एम सॉरी. आणि दादा कसा काय सोडेल आजचा दिवस? म्हणजे वहिनीच्या हातच्या पुरणपोळ्या कसं कोण मिस करू शकतं ना. ऑब्व्हियसली नाही सोडणार. कसं सोडणार मॅम? सईंच्या हातच्या पुरणपोळ्या म्हणजे काय सांगू, स्पीचलेस. वर्डच नाही माझ्याकडे काही. हो, मग कधीतरी ऑफिसलाही घेऊन ये सईच्या हातच्या पुरणपोळ्या. कधीतरी कशाला, आजच या ना तुम्ही आमच्या घरी. आपण सगळे एकत्र मिळून खाऊया सईच्या हातच्या पुरणपोळ्या. आज नाही, नको. मी कशाला तुमच्यामध्ये. मॅम असं का म्हणताय मध्ये वगैरे? ऑफकोर्स तुम्ही येऊ शकता. प्लीज जॉईन अस. काहीच प्रॉब्लेम नाही आहे. हां सई बोला ना. हो या. ओके, इफ यू इन्सिस्ट. तुम्ही आता सगळेच इतका इन्सिस्ट करता तर येते मी. ओके देन लेट्स गो. चला सई, प्रिया चला. बघितली का? जेवढी वर दिसते ना तेवढीच खाली आहे बरं का. शाणी एक नंबरची. देवांशची बॉस काय. डोंट वरी, माझी बॉस. तर तू बघच, ही अंजली अशी नजर ठेवेल ना तिच्यावर पण आणि त्याच्यावर पण. त्याच्यावर कोणावर? देवांशवर. त्यापेक्षा स्वतःच्या नवऱ्यावर ठेव. प्रेग्नंट व्हायचं बघा आधी. चाल यार मॉम, तुमचा. नाईस. किती सुंदर दिसतंय ना सगळं. सई तुम्ही पण बसा. हा, एकच मिनिट. एकच मिनिटने लगेच बसा. चला बसा बसा. नाईस. मॅडम, तुम्हाला काही लागलं तर नक्की घ्या, अजिबात लाजू नका. ऑफकोर्स. मी हाच विचार करते की एक्झॅक्टली आता कुठून स्टार्ट करू. हो, कुठून काय? ऑफकोर्स पुरणपोळीपासनं. आमच्या घरी ना कधी काही स्वीट बनलं ना की बाकी सगळं राहतं बाजूला आणि फक्त स्वीटच संपतं. पण मानलं पाहिजे हा सई, माझी माई म्हणते तसं अगदी सागर संगीत जेवण बनवलंयस तू. मग आहेच माझी वहिनी ग्रेट. गॉड, ही रिया शटअप का होत नाही? डे नाईट नुसतं सईवहिनी करत असते. चल सुरू कर जेवायला. हो ना, मला तर कधीची भूक लागली आहे. खूप कमाल झाल्यात पुरणपोळ्या. आय लव्ह यू. थँक्यू. सई पहिला घास तुम्ही घ्या ना प्लीज. ठीक आहे. थांबा. अगं काय झालं आता? काय झालं काय? सगळं मी सांगायचं तुम्हाला? एकमेकांना आधी घास भरवा. म्हणजे तुमचा दोघांचाही उपवास आहे ना, मग छान घास भरून उपवास सोडा. रिया, अगं
या सगळ्याची काही गरज नाहीये, राहते. काही काय अगं खरंच. दिया ठीक आहे. ती गोड लाजतायत माझे लव्ह बर्ड्स. अरे भरवा ना एकमेकांना. तुम्ही भरवलं नाही तर मी समजणार नाही तुमचा उपवास सुटला ते. दिया काय चाललंय यार तुझं? ओके ठीक आहे फाईन. बरोबर. वंता एक मिनिट, आता काय झालंय? फोटो काढायचे राहिले ना. अरे यार तू पण ना. घे चल घे फोटोज घे. थांबा. मॅम 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 पाणी पाणी पाणी. या टाइमपास करू नका, लवकर प्लीज. आता भरवा. प्लीज ये पाणी पाणी पाणी. मॅम 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 पाणी. मॅम मॅम पाणी घ्या प्लीज. मॅम घ्या प्लीज लवकर. ओके बरं वाटतंय ना? या रिलॅक्स रिलॅक्स. आमटी ॲक्च्युली स्पायसी असतं ना त्यामुळे. थँक्यू. बरोबर. आय एम सॉरी. मी आता ठीक आहे, प्लीज जेवा ना. वा, काय सॉलिड ड्रामा चाललाय. मॉमला सांगायलाच पाहिजे. अरे हे राहिलंच. एक मिनिट, फोटो. हा घे घे. हा का? थँक्यू सो मच देवांश. तू मला पाणी पाजलंस आणि माझा उपवास सुटला. यापेक्षा मोठी साईन काय असू शकते. आज परत एकदा सिद्ध झालंय की मी पण आयुष्यात प्रेम डिझर्व करते. लवली. मस्त झाली आहे पुरणपोळी है ना रिया? मस्त झाली ना? वा. ऍक्च्युली वहिनी खूप 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 अमेझिंग झाल्यात पोळ्या. सुपर मस्त. वाव. सई हाँ खाना बहुत थंड होईल ते. हो.
वा, खरंच खूप छान जेवण झालं आज. म्हणजे मी किती वर्षांनी अशी पुरणपोळी खाल्ली आहे. ऑल क्रेडिट गोज टू सई. चला मी निघते आता. इतक्यात निघालात? हो, खरं तर इतकं छान जेवल्यावर ना मस्त झोपावंसं वाटतं. पण काय करणार, ऑफिसला जावंच लागेल. बॉस सुट्टी नाही ना घेऊ शकत. मला 2 मीटिंग्स आहेत, मला साईट व्हिजिट करायची आहे आणि बऱ्याच डिझाईन्सवर काम करायचं आहे. उद्या काहींचं सबमिशन सुद्धा आहे. त्यामुळे ऑफिसला जाणं हे मॅन्डेटरी. मॅम तुम्ही हे सगळं एकट्याने करणार आहात? हो. बापरे. बरं बरं, मी काम करतो. मी पण येतो तुमच्याबरोबर ऑफिसला. चला. नाही नको, कशाला उगाच. तू सुट्टी घेतलीस ना आज? हां म्हणजे ऑफ तर होता, पण आता इतकं काम पेंडिंग आहे असं कळल्यावर मला घरी बसून आराम करायला बरोबर वाटणार नाही. मी येतो ना मॅम, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. सही, मी जाऊ ना ऑफिसला. हो, शेवटी काम महत्वाचं आहे नाही का? राईट, थँक्यू. पण लवकर याल हां. येस, लवकर येणार. मॅम निघायचं, मी फक्त बॅग घेऊन आलो माझी. एकच सेकंड. सई, सगळं जेवण खरंच खूप छान झालं होतं. मज्जा आली. थँक्यू सो मच फॉर द ट्रीट. आजचा दिवस खरंच खूप छान आहे. हो. सी मॅम, हे काही लॉबीजचे ऑप्शन्स आहेत. सो तिथं स्पेस खूप कमी आहे तिथे लॉबीच्या ठिकाणी. सो आय वॉज थिंकिंग की आपण जर तिथे मिरर्स लावले तर आपल्याला असा भास होईल की ती जागा जरा मोठी आहे. सो हे काही मिरर्सचे ऑप्शन्स आहेत, एकदा बघा. गुड जॉब देवांश. सगळे डिझाईन्स अगदी परफेक्ट आहेत. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. काही करेक्शन्स होतं सांगाल, मी तुम्हाला मेल करून ठेवतो. नाही, मला अजिबात वाटत नाही की त्यात काही करेक्शन्स करायची गरज आहे. लुक एट युअर डिझाईन्स, दे आर सो परफेक्ट. 100%. जहागीरदार इंडस्ट्रीजच्या XMD ला हायर करायचा हाच तर फायदा आहे. त्याच्याकडून काही चुकाच होत नाहीत. थँक्यू. आणि आपलं काय काय झालं मॅम? काही इनपुट्स देणार आहेस की माझ्याकडे आणि माझ्या साडीकडे अशीच बघत बसणार आहेस? सॉरी मॅम, एक्स्ट्रीमली सॉरी. नाही, माझं म्हणणं. इट्स ओके, आय वॉज जस्ट जोकिंग. मी खरंच घाबरले. पण मॅम तुम्ही खरंच खूप छान दिसताय आहात. तुमची साडी पण खूप प्रिटी आहे. आज काही स्पेशल आहे का? हो आहे ना स्पेशल. आज मी एका स्पेशल व्यक्तीसाठी रेडी झाली आहे.